देश ने घोषणा कर दी है, अब की बार हा तारीख जुमलाच आहे। आता आपल्या देशात लोकसभा निवडणूक ही अंतिम टप्प्यात आहे आणि निवडणुकीचा निकाल जसजसा जवळ येत आहे अनेक पक्षांकडून अटकळ बांधल्या जात आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2024 लोकसभा निवडणुकीच्या काही संख्या व काही निवडक राज्यांविषयी सांगणार आहे। मी महाराष्ट्र राज्य आणि त्याच्या निवडणुकीबद्दल तपशील बोलणार आहे। या व्हिडिओसाठी मी अनेक लेख आणि अनेक व्हिडिओ पाहिले आहे, त्यामुळे किमान माझ्या मेहनतीसाठी तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना नमस्कार, मी विशाल नसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विशाल। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आकड्यांबद्दल पहिली चर्चा करू। 2019 मधील निकाल अत्यंत एकतर्फी होता। लोकसभेमध्ये एकूण 542 जागा आहेत आणि त्याचे अर्धे अधिक 1 म्हणजे 272 हे बहुमताचे नंबर आहे। 2019 मध्ये भाजपला एकूण 303 जागा मिळाल्या होत्या आणि बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला। पण आता 2024 मधील युग वेगळे आहे। सोशल मीडिया देशाच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले असून या सत्ताधारी पक्षाचे वागणूक लपून राहणे शक्य नाही। विशेषतः या व्यक्तीच्या अटकेनंतर आणि हा युट्यूबर ज्याने हुकुमशहाशी मोदींची तुलना करणारे व्हिडिओची सिरीज काढली आहे, यावरून 2024 मध्ये भाजपच्या जागा कमी होणे याचा बराच मोठा अनुमान आहे। 2019च्या निवडणुकीच्या निकालाच्या नकाशानुसार केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये मजबूत नेत्यांची उपस्थितीमुळे लोक काँग्रेस आणि इंडिया अलायन्सला मत देण्याची शक्यता अधिक आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील परिस्थिती यासारखीच आहे। माझ्या निष्कर्षानुसार मला तर वाटते की भाजप या 4-5 राज्यांमध्ये केवळ 30 ते 40 सीट जिंकू शकेल। उत्तर पश्चिम राज्य हे भाजपसाठी महत्त्वाचे आहे, जसे की 2019 मध्ये केले होते त्याची पुनरावृत्ती दिसून येईल। विशेषतः यूपी आणि राजस्थान 2024 मध्ये भाजपकडून 3 स्वीप अपेक्षित आहे। पंजाब तर खूपच अप्रत्याशित आहे आणि दिल्ली आता भाजपच्या हातात नाही। विशेषतः हे तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजपवर खडी टीका करत आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भाजपला या एरियामधून 130 ते 150 जागा मिळण्याची अपेक्षा आहे। आता पूर्व आणि ईशान्येकडील काही प्रमुख राज्ये बोलतो। मणिपूरमध्ये तेथील परिस्थिती व पंतप्रधान एकदाही भेटायला नाही गेले, म्हणून तिथले लोक भाजपशी बरेच संतप्त आहेत। तसेच ममता दीदीच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपला काही जागा कमी मिळतील याची अपेक्षा आहे। टोटल बघितलं तर या एरियामध्ये भाजपला जवळपास 20-30 जागा मिळतील। महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभाच्या जागा आहेत, ज्यामुळे हे भारतीय संसदेत सर्वाधिक जागा असलेले राज्य बनले आहे। 2019 मध्ये इथे खेळ खूपच वेगळा होता। महाराष्ट्रात एनडीएचे वर्चस्व स्पष्ट होते। भाजप आणि शिवसेना यांनी मिळून 48 पैकी 41 जागा मिळवल्या होत्या। राष्ट्रीय स्तरावर देखील भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे महाराष्ट्रातील निकालांचा मोठा वाटा होता। तथापि आता 2024 मध्ये परिस्थिती तशी नाही। शिवसेना आणि एनसीपी या दोन्ही पक्षांचे 2-2 तुकडे झाले आहे। एक बाजू जी भाजपच्या समर्थन मध्ये आहे, तर दुसरी बाजू ही इंडिया अलायन्सच्या सोबत निवडणूक लढणार आहे। मागील वर्षी केलेल्या भारत जोडो यात्रा
याचा राहुल गांधी सोबत काँग्रेसला देखील फायदा होईल. शेवटी फक्त एका पक्षाबद्दल बोलतो. भाजपला या महाराष्ट्रामधून 48 पैकी जेमतेम 15-20 जागा मिळतील याची शक्यता आहे. शेवटी मी असे म्हणत नाही की भाजप हरणार आहे. तरीही भाजप 200+ जागा आणून किंवा जवळपास 250 जागांसोबत भारताचा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो. पण ते 400 पार तर काय होणार नाही आणि त्यांना इतर पक्षांसोबत युती म्हणजेच अलायन्स करावं लागेल. दुसरीकडे जर इंडिया अलायन्स आपली एकता टिकवून ठेवण्यास सक्षम असेल तर आपण भारताचा नवीन पंतप्रधान पाहू शकतो. आपण सर्व 4 जूनची वाट बघत आहोत. तुम्हाला भाजप किती जागा जिंकेल याबद्दल काय वाटते ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.